करूया। हरिभक्त पारायण उदयजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। यस, आपण सामना सुरू करतोय। पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे। एमडी स्पोर्ट्स कोसले या टीमने टॉस जिंकून प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण। इन्व्हाइट केलंय एकविरा स्पोर्ट्स गुरवली या टीमला। गोलंदाज वासुदेव भोईर, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो। एमडी स्पोर्ट्स कोसले या टीमची ओळख वासुदेव भोईर आणि स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील, त्याला साथ देतोय कल्पेश शेलार। या सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। आज खऱ्या अर्थाने सचिन सर ए प्लस चे संघ आहेत। कल्याण ग्रामीण मधील नामवंत 8 संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आहे। त्यामुळे एकाच कॅलिबरचे 8 संघ आहेत। क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा दर्जा तुम्हाला आज पाहायला मिळेल। काल आपण पाहिलं राजे शिव छत्रपती अनकरपाडा संघाने सर्वांना सरप्राईज केलं आणि थेट टॉप 4 मध्ये हा संघ दाखल झालाय। काल देखील अपटीकर चषकामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला। एकाच दिवशी 2 ट्रॉफीज मिळवण्याचा मान। बॅटची कडा आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय महेंद्र गोतरने। फलंदाज झाले बाद लागतोय हा पहिला धक्का। स्वप्नील गोल्डन डकच्या स्वरूपात बाद। थँक यू सो मच। नवीन फलंदाज अमित पिसाळ येत आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती अप्रतिम झेल पकडला महेंद्रने। यष्ट्यांच्या पाठीमागे स्वतःला स्ट्रेच केलं आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय सुनील शेठ दलवी साहेब उपस्थित आहेत। ड्राईव्ह केलंय, सॉफ्ट हँडने खेळले होते लॉंग ऑनला। क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेने श्री गणेश झाली आहे। एकविरा स्पोर्ट्स गुरवली या टीमची धावसंख्या आहे 1-1। ओव्हर द विकेट। प्रचंड वेग आहे। मी आधीच म्हटलंय वासुदेव भोईर एमडी स्पोर्ट्स कोसले या टीमची ओळख आहे आणि चांगली गोलंदाजी वासुदेव करतोय याही सामन्यामध्ये। कल्पेश शेलार, एक चांगलं बॅटल रंगेल या दोघांमध्ये, कारण की कल्पेश शेलार आणि वासुदेव आमने सामने आहेत। मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, फिल्डर जज करतायत। महेंद्र गोतरने कोणती चूक केली नाहीये। फलंदाज झाले बाद, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये। रन मशीन कल्पेश शेलार बॅक टू द पवेलियन। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व, कोसले गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय सुनील शेठ दळवी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत।
माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सुनील शेठ दळवी साहेबांची ओळख आहे. उद्यापासून त्यांची देखील क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. प्रथमच टेनिस बॉल विश्वामध्ये 1 गाव 11 प्रमाणे राहुल सर लीग फॉर्मॅट, आणि ही संकल्पना मी वासुदेवला सांगितलं की पुढील वर्षी अनेक संघ त्याची कॉपी करतील, परंतु पहिला मान सुनील शेठ आपण मिळवलाय. उद्यापासून ती स्पर्धा असेल. धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रीमियर लीग सॉफ्टवेअरने खेळण्याचा प्रयत्न. अमर दळवी आले नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती आहेत 2. आणि त्या स्पर्धेमधील वैशिष्ट्य आहे राहुल सर 12,000 रुपये प्रवेश फी, त्यामध्ये ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आयोजकांकडून आहे आणि पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. अनेक पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आहेत. यावेळी ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय लक्ष्मण यशवंत धुमाल स्टँड मध्ये हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा या टीमची 2-6. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी पोई आणि ओमसाई मानिवली या 2 टीम मध्ये. पोई संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. क्या बात आहे, बॅकफुटला जाऊन कट करतायत. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केलं होतं. आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत लागली आणि ती शर्यत जिंकली चेंडूने सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय अमर दळवीच्या बॅटमधून. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत महेंद्र गोतरने या दुसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे पहिल्या फेरीमधील, हा 3रा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, खराब क्षेत्ररक्षण. काय घडतंय कोसले संघाच्या माध्यमातून आज, कारण की फिल्डिंग साठी हा संघ जाणला जातो आणि आज चुका होत आहेत. मिल्टील्या चेंडूवरती 3 धावा आणि धावसंख्या 13. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक सुरू आहे 2. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि सुरेख झेल पकडलाय. फिल्डर होते प्रसाद, फलंदाज झाले बाद अमित पिसाळ. बॅक टू द पवेलियन.
मुकेश गायकर यांचं आगमन झालेलं आहे. ओमसाई मानिवली या टीमचे ते संघ नायक आहेत आणि त्यांना फाईट करेल गावदेवी पोई. धावसंख्या आहे 13. नवीन फलंदाज सचिन शेलार. ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन गेली आहे. लेन देखील चांगली आहे. लेप केलं होतं, सोडून दिला होता चेंडू. आशाभूत नजरेने पंचांकडे फक्त पाहतच राहिले आणि पंच तटस्थ आहेत. सचिन म्हात्रे सर आणि प्रवीण विशे सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो आणि थर्ड अंपायर पानसरे सर आहेत. आता मात्र लाईन खराब आहे सांगत असताना सचिन म्हात्रे सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवंतर धावान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 14. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल आई गावदेवी पोई आणि त्यांना फाईट करेल ओमसाई मानिवली. या दोन संघांमध्ये शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीमधील. पुन्हा एकदा लाईन खराब आहे सांगत असताना सचिन म्हात्रे सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते. अवंतर धावान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 15. महेंद्र राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या टीमची 3/17. यापुढील सामना असेल गावदेवी पोई आणि ओमसाई मानिवली या दोन संघांमध्ये. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे कारण की आज कल्याण ग्रामीणचे A+ चे संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. आज खऱ्या अर्थाने मुकेश क्रिकेटचं स्टँडर्ड आपण पाहू शकाल कारण की आज दर्जेदार खेळ सर्व संघाच्या माध्यमातून. कारण की पहिल्या मॅच मध्ये 81 धावांचा पाठलाग केला KG स्पोर्ट्स रायते टीमने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये भूमी 11 कुंदे या संघाने निंबवली B या संघासमोर 64 धावांचा पाठलाग केला. 50 धावांची अर्धशतकीय खेळी साकारली संकेत दळवीने. धावसंख्या आहे 17 धावा धावफलकावरती आहेत. सॉफ्ट आणि केल्टा सेन्सिबल बॅटिंग अमर दळवी करतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 19. धावसंख्या आहे 19. एकोणावीस धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज वासुदेव भोईरचं. ज्या वासुदेवने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोलियो मिस. I will definitely hit. Small pocket of dynamite. Amar Dalvi back to the pavilion.
धावसंख्या आहे 19. अपिश खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, मिडॉनला जज करतील आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद तुचल मे आया. ही स्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा संघ बॅकफुट वरती येतोय. धावसंख्या आहे 19 आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज वासुदेव भोईर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका तो बजावतो या मॅच मध्ये. हॅट्रिकची संधी आहे. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं. येतोय हा डॉट बॉल. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय वासुदेव. क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या गोरवलीपाडा या टीमला. न्यू बॅट्समन विनीत संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण की 6 बाद 19 ही धावसंख्या आहे आणि चौथ्या 5व्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. 7वा फलंदाज गमावलाय गुरवलीपाडा संघाने.
क्या बात आहे, चांगली गोलंदाजी होती, अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय MD स्पोर्ट्स कोसले या टीमने या सामन्यावरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत 7/19. 6 विकेट मिळवले, फायपर पूर्ण केलं वासुदेव भोईरने. व्हाईट बॉलचा इशारा येतो, धावसंख्या 20 धावा. 20 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, टीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार, चौकार. साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल उमेश केणे साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच बॉल येते पंच. धावसंख्या 24. नेक्स्ट मॅच असेल उमसाई मानिवली आणि गावदेवी पोई या दोन संघांमध्ये. हाफ ट्रॅकर हा चेंडू व्ही शेप मध्ये खेळलेत, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार सचिन शेलारच्या बॅट मधून. जो आमची मुख्य प्रवेश आहे, मेन एंट्री आहे, तिथे रेड कलरची बाईक आहे, ती व्यवस्थित पार्किंग करायची आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसलाय. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 28 धावा. 28. लॉस ऑफ 7 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 29. सचिन शेलार एकाएकी झुंज देतोय, लढा देतोय कोसले टीमला. हाफ ट्रॅकर आहे, मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. मिडऑफला फिल्डर होते, ते आले होते, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 31. धावा. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. वासुदेव भोईरने 6 विकेट घेतले, 2 षटकांमध्ये फायपर पूर्ण केलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक आपण पाहतो. मिड विकेटला फिल्डर आहे, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, विघ्नेश होते आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज धर्मेंद्र येत आहेत.
या अंतिम षटकामध्ये धर्मेंद्र गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे सचिन शेलार. 7-32 ही धावसंख्या आहे. गावदेवी पोई टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. गावदेवी पोई आणि ओमसाई मानिवली या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल आणि तो सामना 5 षटकांचा असेल. फुलरलेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंगॉनला महेंद्र येत आहेत फार वेगाने चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिल्टेकची की सिंगल. धावसंख्या 3-3. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर या सामन्यामध्ये धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. त्याचं कारण की गोलंदाजी खूप चांगली झाली आहे MD स्पोर्ट्स कोसले या टीमच्या माध्यमातून. अंतिम षटक धर्मेंद्र एक चांगला गोलंदाज आहे. जेन्युइन ऑलराउंडर आहे. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश. क्या बात है, अप्रतिम. हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. कोसले टीमचे हे सेफ हँड आहेत. एक सोपा झेल पकडलाय विघ्नेशने. माहिती आहे कठीण झेलला सोपं कसं बनवायचं आणि तो झेल पकडला विघ्नेशने. 8वा फलंदाज बाद झालाय. ऑल आउटचं संकट आहे. महेंद्रने देखील 2 झेल खूप चांगले पकडले यष्ट्यांच्या पाठीमागे आणि तिथूनच संघ बॅकफूट वरती आला कारण की कल्पेश शेलार खूप लवकर बाद झाले. त्यानंतर स्वप्नील देखील बाद झाले आणि अमित आणि अमर दळवी जेव्हा बाद झाला तिथून धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लागलं. सचिन प्रयत्न करतोय. 10व्या क्रमांकावरती फलंदाज येतोय. कॉट अँड बॉलची संधी आहे. धर्मेंद्र जज करतील आणि अप्रतिम हा झेल पकडलाय कारण की हे झेल पकडणं थोडस कठीण जातं परंतु हा झेल पकडलाय. कॉट अँड बॉल फलंदाज झालाय बाद. ऑल आउटचं संकट आहे कारण की 9 बाद धावसंख्या आहे 33. शेवटची जोडी मैदानावरती आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज धर्मेंद्र. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे सांगत असताना प्रवीण विशे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. धावसंख्या 34. शेवटची जोडी मैदानावरती आहे. मयूर येतोय 11व्या क्रमांकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 34 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश डीप मध्ये. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 35. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 35. बॅटच्या आतली कडा आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 37. लॉस ऑफ 9 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. 9-37 ही धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. मानिवली आणि पोई कॅप्टनने या टॉस साठी.
गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिला आणि इथे हा डॉट बॉल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलंय कोसले या संघासमोर गुरवली संघाने. तर टॉस आपण करूया. गावदेवी पोई आणि ओमसाई मानिवली दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत आणि सुनील शेठ दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मंगेश दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील शेठ दळवी साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना मानिवली आणि पोई. हेड असं कॉल आहे आणि आलंय हेड. टॉस जिंकलेला आहे ओमसाई मानिवली या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मुकेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आपटीकर चषकाचे चॅम्पियन संघ आहेत, कालच चॅम्पियनशिप पटकावली आहे, तर आज नक्कीच मनोबल वाढलेलं असेल संघाचं. काय सांगाल तुमच्या संघाविषयी आणि या स्पर्धेबद्दल? स्पर्धेचे आयोजन तर खूप छान आहे ना. टीम विषयी सांगायचं झालं तर सध्या माझे प्लेयर्स चांगले खेळत आहेत, मला चांगली साथ देत आहेत. बघूया आता काय होतं, कारण जी काल फायनल मारले तो कालचा दिवस होता, आज खेळतो हा नवीन दिवस आहे. नक्कीच हे मैदान तुझ्यासाठी नेहमीच लकी राहिलं आहे, कारण की या मैदानावरती तुम्ही एक विक्रम देखील केलाय. नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा. नक्कीच अभिनंदन आणि सामन्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. आमच्यासोबत नितीश आहे. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की समोर संघ इन्फॉर्म संघ आहे ओमसाई मानिवली. 60+ धावांचं आमचं लक्ष असेल आणि चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. याच मैदानावरती आपण सीझनची सुरुवात पाहिली. पोईकर चषकाचं दमदार आयोजन आपण पाहिलं. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप छान आहे, खेळायला मजा येईल. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलाय ओमसाई मानिवली या टीमने आणि त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी आई गावदेवी पोई संघाला. अडोतीस धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानगिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र बदलापूर मधील एक नामवंत समालोचक राहुल चव्हाण यांना ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. 38 धाबांचं लक्ष तुम्ही पाहताय या मॅच मध्ये आणि 38 धाबांचं लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी विघ्नेश गोतरणे आणि त्याच्या साथीदार महेंद्र गोतरणे ही मंदुरांची जोडी तुम्ही पाहता. एमडी स्पोर्ट्स कोसळी संघ खरं तर बदलापूर विभागामध्ये नेहमीच दाखल होतो खेळण्यासाठी. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, सीमा पार येतोय चौकार. एमडी स्पोर्ट्स कोसळे संघ तुम्ही पाहताय. सुनीलजी दळवी साहेब असतील, सातत्याने वासुदेव भोईर असतील. नेहमीच आम्ही ज्यावेळेस इन्व्हाइट करत असतो मोठमोठी स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होतात. दापेलीच्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला. शेवटच्या बरोबर ती मी म्हणेन 23 धाबा चेंडू मध्ये गरज होती टीम कोसळे संघाला. त्यावेळेस मात्र वासुदेवने भरपूर चांगली बॅटिंग केली, परंतु शेवटच्या बरोबर ती 1 चेंडू मध्ये 4 धाबांची गरज असताना सामना गमावला टीम कोसळे संघानं. परंतु आज पुन्हा एकदा
गुन्हा गोविंद यांना संघ इथे दाखल झाला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगर भेटते. टीमची टोटल धावफलकावरती 5 धाबा. 38 धाबांचं लक्ष तुम्ही पाहताय या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात धमाकेदार झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम एमडी स्पोर्ट्स कोसळे या टीमची तुम्ही पाहता. त्याच्या अगेन्स्ट गुरवली संघ तुम्ही पाहताय आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली. भरपूर चांगला क्रिकेट नेहमीच गुरवली टीमच्या माध्यमातून खेळण्यात येतो. एक मोठी स्पर्धा गुरवलीच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच पाहताय. परंतु आज या मैदानावरती खेळत असताना मी म्हणेन थोडीशी दमछाक झाली पहिल्या डावामध्ये. कारण बॅटिंग करत असताना मी म्हणेन धाबा कमी आल्या. एकामागे एक फरदात बाद होत गेले. पहिल्या बॉलवरती खरं तर स्वप्नील बाद झाला होता. तिथे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला टीम गुरवली संघाचा. आणि त्यानंतर एकामागे एक धक्के पे धक्का आपण पाहिला आणि संघाचा डाव पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा संघाचा डाव कोसळत गेला. षटक क्रमांक पहिलं 5 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्या. चांगली सुरुवात टीम कोसळे संघाच्या माध्यमातून. विघ्नेश आणि महेंद्र ही जोडी तुम्ही पाहता नेहमीच सलामीला येत असते आणि चांगला क्रिकेट नेहमीच ते खेळत असतात. आज देखील 38 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना स्वप्न सुरुवात चौकारी ते ठोकलाय. अंपायर सिग्नल दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिला. बॅट बॉल त्यांनी घोषित केला 5 धावा. ऑन साइडला खेळतला लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता ज्याने प्रयत्न भरपूर चांगले केले चेंडूला अडवण्याचा. परंतु चांगला फटका. या फटक्याचा चटका आता लागेल टीम गुरवली संघाला. हा षटकार आलाय. 6 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकेल 1-11 धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या. गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिला हाताळत सचिन शिलारला तुम्ही पाहताय. अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिलं होतं. बिगनेस टक्के पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पूर्ण कव्हर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत क्षेत्र मोकळं आणि त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नव्हता. बॅट अँड बॉलचा चेंडूचा पाठलाग जरूर केला फॉलो केला परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली सुरुवात टीम कोसळे संघ करत असताना सचिन शेलार शपल झाले. अर्धा बाटला खेळण्याचा प्रयत्न स्लॉक सिक्सचा वापर इथे मात्र करण्यात आला. बॉल चालला स्क्वेअर लेगला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता. एक चिक्कीस सिंगल येते मतिया. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 12 धाबा. एक चांगला फटका खरं तर कॉपीबुक स्टाईलने हा फटका खेचला. शपथ झाली. त्यानंतर फक्त दिशा दिली आणि बॉल मात्र स्क्वेअर लेगला दाखल झाला. तिथे खेळाडू उपस्थित होता. एक चिक्कीस सिंगल 12 धाबा. गोरदाज सचिन शेलार राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पुढे सरसावले होते. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला खेळायचं होतं नाही जमलं. टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल निघून चाललाय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना यशांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहता सलामीला दाखल झाला होता. कल्पेश शेलारला तुम्ही पाहताय. खर तर तो देखील लवकर बाद झाला. तदनंतर संघाचा डाव पूर्णपणे मी म्हणेन अडकला गेला कारण तिथून सुरुवात थोडीशी खराब झाली आणि आता गोलंदाजी करत असताना बेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय सचिन शेलार. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता सचिन शेलारच्या माध्यमातून. टप्पा जसा पडला बॉलने थोडस उचली जरूर घेतली. निघून चालला यष्टीरक्षक कल्पेश शेलारच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुरुवात धमाकेदार झाली. सुरुवात गोड केली टीम कोसळे संघानं परंतु आता शेवट गोड केलंय मी म्हणेन क्षेत्ररक्षण करत असताना टीम गोरेवली संघानं. षटक क्रमांक पहिला संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती 38 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचल्या धावफलकावरती आतापर्यंत 12 धाबा. 24 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि आपण पाहिलं तर 24 चेंडू मध्ये आता धाबा बनवायच्या 26 धाबा इथे बनवायच्या. त्याच अनुषंगाने आता बॅटर सज्ज होता. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्ग वरती. अमर अजून एक मोठं नाव अमर दळबी गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होता. भरपूर चांगला क्रिकेट बदलापूर नगरीमध्ये गुरवले टीमचा आपण पाहिला होता. अमर दळबी मैदानाच्या चौफेर बाजूला क्षेत्ररक्षण त्याचं आपण पाहिलं होतं. जवळजवळ मिड विकेट वरून लॉंगाच्या क्षेत्रामध्ये धावत पळत तिथे मात्र जेल टिपला होता अमर दळबीनं. तोच खेळाडू आता षटक क्रमांक दुसरं सज्ज होत असताना गोलंदाजी मार्ग वरती. राईट नंबर विकेट. चांगला फटका बाहेर मिळतोय. ऑन द टॉस खेळले. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक धावतोय. एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. जेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे कॅच ड्रॉप. एक सिंगल धाबी ते जोडली जाईल. टीमची टोटल पुढे सरकेल. खरं तर
10 ते 12 पावले तो धावत पळत पोहोचला होता डीप मध्ये खेळाडू, परंतु अगदी हाताला चेंडू प्रेस झाला. स्वप्नील होते डीप मध्ये, ज्याने मात्र प्रयत्न भरपूर चांगले केले, परंतु एक सिंगल भेटी टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 13 धाबा. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू जज करतोय आणि पहिला धक्का आता लागेल बॅटिंग करत असताना टीम एमडी स्पोर्ट्स कोसळे संघाला. परत महेंद्र बाक टू द पवेलियन. सेनापती आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता वासुदेव भोईर आता दाखल होत असताना एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून वासुदेवची ख्याती आहे. चांगला क्रिकेट नेहमीच तो खेळत असतो, परंतु या मॅच मध्ये टार्गेट थोडस छोटं आहे, परंतु गुरवली नाव मोठं आहे, त्यामुळे संघर्ष तुम्हाला दोन्ही संघाचा या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला धक्का लागला, महेंद्र गोतराने बाद झाला. अमर दळवीचं मी कौतुक यासाठी केलं होतं, चांगला क्रिकेट तो नेहमीच खेळत असतो. आज देखील अमरला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे नाही आहे, इन्व्हेस्टमेंट भरपूर छोटी आहे, त्याच अनुषंगाने आता धावसंख्या इथे रोखायची आहे, धावसंख्येला पूर्णपणे आळा घालायचा आहे. याच अनुषंगाने आपण पाहतोय अमर दळवी गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर होता, बिरकावून दिलाय, बॉल चालला स्कोअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार की षटकार पाहावा लागेल. यस, अंपायर सिग्नल, 4 धावा. अगदी सीमारेषेच्या लगेच चेंडू पडला, तदनंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. दोन ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय. खर तर एका बाजूला सागाव संघाचं नेतृत्व त्यांनी सातत्याने केलंय आणि सागाव टीम साठी ज्यांचा भरपूर चांगला खेळ आपण नेहमीच पाहतोय ते सचिनची म्हात्रे आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय भावड्या या नावाने सुप्रसिद्ध असलेले खेळाडू. खर तर मामनोलीचे प्रवीणजी विषय यांना तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा चौकार आलाय वासुदेव भोईरच्या बॅटमधून. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत धाबा 21. धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 2 मार्गसस्तरा 38 धाबांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरदा बेगाने बॉल मात्र निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खर तर या मॅच मध्ये 50 ते 55 धावाचं जर टार्गेट असतं ना तर सामना भरपूर रंगला असता, परंतु तरी आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत लढणारा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली संघ. त्यामुळे आता कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. अमर दळबीला तुम्ही पाहताय ज्याने आतापर्यंत चेंडू फेकले जबळ जबळ 5. शेवटचा बॉल. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित होता. कॅच ड्रॉप. वासुदेव भोईर जो संघाचा सेनापती आहे, खर तर त्याचा जेल भरपूर महत्वाचा होता या मॅच मध्ये, परंतु आता पकडा कॅच जिंका मॅच असे आम्ही समीकरण नेहमी सांगत असतो. परंतु मैदानावरती घडले काय तर ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते ना तशी साथ आता गोलंदाजाला हवी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या या खेळाडूंची, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. या षटक क्रमांक 2 संपन्न. पहिल्या षटकाच्या अंती 12 तर दुसऱ्या षटकाच्या अंती 10 अशा धाबा आपण पाहतोय. खर्च केला त्या 27 आणि आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 11 धाबांची गरज. कानिपनाथ गोडसे आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक आपण पाहतोय. खर तर अफाट मेहनत सायनाजी शिंदे, ऋतिकजी धुमाळ, नयनजी मगर, आकाशजी धुमाळ, तदनंतर रणजितजी भगत, रोशनजी पवार, उदयजी कांबेरे, अनिकेतजी धुमाळ, राजेशजी भगत जे संघनायक आहेत, तदनंतर राज मगर, सार्थक शिशवे, निलेशजी सांबरे यांची मेहनत तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खरं तर तुम्ही पाहताय प्रचंड मेहनत पहिल्या दिवसापासून तुम्हाला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही पाहताय. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आपण करतोय. प्रत्येक प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेटने पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल चालाय स्कोअर लेगला, एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 11 धाबांची गरज असताना ठोकलाय चौकार. सोळा धाब्याची गरज होती, माफी असावी. आता
या मॅच मध्ये अजूनही 12 धाबांची गरज जा. टार्गेट या मॅच मध्ये 38 धाबांचा आणि हा चौकार आला. 18 बॉल मध्ये 16ची गरज होती. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 12 धाबांची गरज. रन द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. लॉंग ऑन ला बॉल चाललाय. आकाशाला बुक्की मारून बाउंड्री लाईनच्या बाहेर वासुदेवच्या बॅटमधून येतो षटकार. अजूनही 8 धाबांची गरज. वासुदेव भोईर ज्यावेळेस बॅटिंग करतात त्यावेळेस मात्र षटकार पाहण्यासारखे असतात. दूरच दूर आणि अगदी आकाशाच्या लगत बॉल मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकेल. राऊंड द विकेट. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र बॉल चाललाय डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय आणि आता फक्त आणि फक्त 2 धाबांची गरज. गोलंदाज तयार होतो. राऊंड द विकेट. 2 धाबांची गरज. बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. एसच्या मागे चेंडू ट्रॅपल झालाय आणि एक चिक्की सिंगल. यस बॅटकट पंच आम्हाला सांगत असताना आणि स्कोरार लेबल फक्त आणि फक्त 1 धाबाची गरज. काय गोलंदाजी केली वासुदेव भोईरनं, ज्याने मात्र 6 विकेट संपादित केल्या या मॅच मध्ये आणि फक्त आणि फक्त 8 धाबा खर्च केल्या. 2 षटक फेकत असताना ज्याने मात्र 6 विकेट संपादित केल्या आणि 8 धाबा खर्च केल्या. असा वासुदेव भोईर त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार देखील आला या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. फक्त दिशा दिली. सामना इथे मात्र फिनिश होतोय. सामना जिंकला टीम एमडी स्पोर्ट्स कोसळे संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली आपलं देखील कौतुक. पुढील टुर्नामेंट साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. गुरवली टीमचे कॅप्टन कल्पेश शेलार आपण आयोजकाशी संपर्क साधा. पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला शुभेच्छा. आणि या मागचा मार्ग बॅच नो डाऊट ज्याने 12 चेंडू फेकत असताना 8 धाबा खर्च केल्या आणि जबरदस्त 6 विकेट संपादित केले आणि बॅटिंग करत असताना 9 चेंडू मध्ये 24 धाबाची खेळी केली आहे. तोच खेळाडू संघाचा सेनापती कॅप्टन लेन फ्रॉम द फ्रंट ही भूमिका ज्याने बजावली तो वासुदेव भोईर ठरलाय या मॅचचा मॅच.